त्याने माझ्या पतीला सांगितलं, मी गरोदर होते 9 महिन्याची, अरे तुझ्या बायकोला जे दिवस गेले ते माझे आहे, तुझे नाही. एक दिवस मी झाडाला टेकून स्मशानात बसले होते आणि मला आवाज ऐकायला आला. त्या दिवशी मला कळालं जगात देव आहे, फक्त पाहण्याची दृष्टी हवी. आणि म्हटलं की खाणं मिळायचं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा. जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी. आणि मला रात्री माणसाची भीती वाटायची. त्यामुळे मी स्मशानात जायची. आणि मला शोध लागला, मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. पिक्चरमध्ये 4च दगड मारले, पण मी रिअल 16 दगड मारले. मी दगड मारताना मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं. ते बाळ जवळ घेतलं, लढा दिला, सगळ्या लोकांना न्याय मिळाला, पण माझा संसार संपला. कारण जो खरा आम्हाला पिळून खाणारा होता तो माझाच नातलग होता. पण आणि तो जो शेती वाहतो ती माझ्या वडिलांची होती. त्याने माझ्या वडिलांना हुसकवून शेतीवर ताबा केला होता. त्याला एक भीती वाटत होती की जर परंपरेने हे शेणखत कधी कोणी घेतलेलं नाही आणि ह्या पोरीने म्हणजे सगळं पार जिंकून मोकळी झाली, त्यामुळे उद्या माझ्या शेतावर सुद्धा ही हक्क सांगू शकते, ही भीती वाटत होती. त्यामुळे त्याने माझ्या पतीला सांगितलं, मी गरोदर होते 9 महिन्याची, अरे तुझ्या बायकोला जे दिवस गेले ते माझे आहे, तुझे नाही. कुठला नवरा दारात घेणार? संपलं. 0 बजेट, टिंब रिकाम्या जागा भरा. आणि विशेष म्हणजे मला ओढून टाकताना पोटावर लाथा मारल्या होत्या. मी बेहोश होते. ओढत गायच्या गोठ्यात टाकलं. माणसाने मारलं असं सिद्ध होऊ नये म्हणून. पण त्याच वेळेस एक घटना घडली की मी बेहोश होते. बेहोशीत बाळ झालं होतं आणि एक गाय माझ्या अंगावर उभी होती. त्याच गायचं मी दररोज शेण उचलायची आणि ती हमरून मला उठवत होती, आकांत करत होती. कुठल्याही गाईला मग जोड येऊ देत नव्हती. एक लेकरूवाळी पडली मरल ही ती तिच्या भाषेत सांगत होती. तिच्या हंबरण्याने मला जाग आला आणि लक्षात आलं माझं पोट रिकामं झालं आहे. एक गाय अंगावर उभी आहे, पण ती माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. या गाईला मानवता कोणी शिकवले? मी तर मरणार होते, मरायसाठी टाकले होते. त्या दिवशी मी विचार केला की एक गाय जर माझी माय होऊ शकतं तर सिंधुताई सपकाळ आई का होऊ नये? मी गाईचा गळा धरला, रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही. गाईला दिलेलं वचन पाळलं म्हणून मी अनाथांची माय झाले. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे मुलीच्या बाबत. जी मुलगी मला गाईच्या गोठ्यात झाली होती तिचं जन्मनाळाने तोडलं, कारण पर्यायच नव्हता कुठला. खरं म्हणजे पिक्चरमध्ये 4च दगड मारले, पण मी रिअल 16 दगड मारले. मी दगड मारताना मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं. ते बाळ जवळ घेतलं. सासर माहेरने हाकललं. माझा खरा परिचय रेल्वेत भीक मागणारी बाई. आणि विशेष म्हणजे भीक मागता मी मोठी झाले. पण एकच मी विचार करत होते की ही मुलगी जर मजजवळ असेल तर मला दुसऱ्या बाळांचं आई होता येणार नाही, आणि झाली तरी मी प्रामाणिक राहणार नाही, कारण माझी आहे स्वतःचे. मी कधीतरी अन्याय करेल, दुसऱ्यांना पाणी पाजून झोपेल, स्वतःच्या मुलीला खाऊ घालेल. 3 वर्ष लढा सुरू होता. शेवटी ठरलं मी माझ्या मुलीची आई होणार नाही. आणि मी माझी मुलगी पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा. त्यांनी सांगितलं का? पण माझ्यातली आई चुकेल म्हणून. मला दुसऱ्या लेकरांची आई व्हायचं आहे. सरमिसळ होऊन चालणार नाही. माझ्या बाळाचं मायबाप तुम्ही व्हा ना, मी ज्यांना कोणी नाही त्यांची आई होईल. मुलगी दिली, कृष्णार्पण संकल्प सोडला आणि पोरीला दिल्यानंतर अनाथांची माय व्हायला सुरुवात केली. ती इथपर्यंत आले. आता सासर माहेरने हाकललं दगड मारून. म्हणजे ज्या बाईला असे आरोप प्रत्यारोप केले जातात त्या बाईला संसार संपलेलाच असतो. सासरने हाकललं म्हणून माहेरने हाकललं. आणि त्यावेळेस जागाच नव्हती ना. 20 वर्षाचं वय, 10 दिवसाचं बाळ. आणि मला रात्री माणसाची भीती वाटायची. त्यामुळे मी स्मशानात जायची. आणि मला शोध लागला, मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. आणि मला कोणी पाहिलं नाही ते बोंबलतच पळायचं, भूत भूत म्हणून. अरे वा, जिंदाबाद. मग तो कोणीच यायचं नाही. त्यामुळे मी स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी. स्मशानात रात्र राहणारी मी. बाळ पोटाशी बांधून कुठेही भजन चालू असेल तिथे जाऊन गाणं म्हणणारी मी. कारण गाणं म्हटलं की खाणं मिळायचं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा. मला पहिले बहिणाबाई आठवले, कारण ती शाळेत गेलीच नाही. मी हाफ टाईम 4थी पास. येथे पाहिजे जातीची अडाणी. त्यामुळे बहिणाबाईच्या 4 ओळी माझ्या हातात लागल्या होत्या. आणि तिने लिहिलं होतं, गरिबीचं वर्णन होतं की नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरानं वात. बहिणाबाई वात केली चिंदुकाची, तेल दिव्यात पडलं, सापडेना आग पेटी, घोड इथंही अडलं. सापडली आग पेटी, आग्या वेताळाची लेख, आली हाती काडी,
नाड्या नवसाची एक शिलगली आग काढी, ज्योत पेटली पेटली अंधाराला घाबरून तीही विझोनिया गेली. बहिणाबाई म्हणते की बाहेरच्या वाती विसतात, आतून पेटायला शिक सिंधुताई सपकाळ. आणि मी आतला दिवा लावला, त्याला आत्मीयतेचं तेल घातलं आणि मोठी झाले. मी हरले नाही, जगले. बहिणाबाईंनी सांगितलं पुढे. अरे सुरेश भट म्हणतात की घेतला आम्ही श्वास जेव्हा कंठ होता कापलेला. कारण मी त्यावेळेस रडायची, हरायचे. रात्री रात्री झाडाला टेकून स्मशानात बसायचे. एक दिवस मी झाडाला टेकून स्मशानात बसले होते आणि मला आवाज ऐकायला आला. त्या दिवशी मला कळालं जगात देव आहे, फक्त पाहण्याची दृष्टी हवी. मी जोरजोरात रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जोड काही पण नाही. सगळे रातकिडे ओरडत होते. आणि त्यावेळेची स्मशानं किती भयानक असायचे. आताची स्मशानं लई पॉश झाले बाबा. परवाला मला कराडला माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं आणि मला तिथे मरावंसंच वाटत होतं, लईच बेस्ट होतं. पण त्या काळातले स्मशानं कसले भयानक. त्यामुळे मी झाडाला टेकून बसले होते आणि रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जवळ काय पण नाही. बाळ समोर ठेवलेलं. खूप थंडी पडली होती म्हणून जळणाऱ्या प्रेताची ऊब बरी वाटत होती. आणि मला आवाज आला, चुकते सिंधुताई, कोणी नाही म्हणून रडतेस. अगं मला खूप गणगोत आहे. टकोरं फुटलं, गणगोत निघून गेले. मी एकटा चाललो, कुणी कुणाच्या सोबत येत नसतं. सिंधुताई, कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जेव्हा सरेल तेव्हा मरणं. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल, जा मी नाम नाही मरता. आणि जगायला शिकले. जेव्हा मी हरायचे, मरायचा विचार करायचे, तेव्हा सुरेश भट आठवायचे. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला. मला माझंच सांगताय असं वाटायचं. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीचे माणसं खांद्या काढून जातात. सिंधुताई सपकाळ, तुझे खांदेच मजबूत करना, साथी मेले घाती तो अकेला भला. आणि तेव्हा मला वाटायचं की जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, कोई बात नहीं. जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया. मी कफन जवळ दिलं, दफन झाले नाही म्हणून इथपर्यंत. अरे छोटंसं मंदिर होतं आणि 20 वर्षाची मुलगी, ओली बाळण, 3-10 दिवसाची. मला खरं कुठे जाऊ, मला बेहोश असताना एका ट्रकमध्ये टाकून दिलं होतं. त्या ट्रकवाल्याने पण एका गावात मला उतरून दिलं. म्हटले आम्ही जर एक बाई घेऊन गेलो शेणखत भरायला तर लोक हाणतील, ट्रकवाले बाया फिरवतात असं म्हणतील. बाई तू इथं बस, आम्ही तुला घ्यायला येतो, पण आमच्यासोबत येऊ नको. रस्त्यावर उतरवलं. रस्त्यावर भीती वाटायची, कोणी आला पिला तर माझं संरक्षणाचं काय. 20 वर्षाची मी मुलगी. इकडे तिकडे पाहिलं, एक छोटंसं मंदिर होतं. आता ते पिंड तेवढी होती आतमध्ये, मंदिर एवढंसं, त्यात आतमध्ये पिंड, पण खूप खूप जुनं मंदिर. मग मी तिथे गेले. थोडीशी आत घुसायला जागा होती, पालापाचोळा पडलेला होता. आत गेले आणि खूप भीती वाटत होते. थाड थाड काळी जोडत होतं, थंडी पण पडलेली होती. मी त्या पिंडीला कवटाळून बसले. म्हटलं तू देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आता मी तुला पकडलं, सोडणे का नाही. पक्क पकडून बसले मी. आणि ठरल्याप्रमाणे दररोज एक साप तिथे येत असावा असं मला वाटलं. येत असावा दररोज. हा मोठा जाडा अगदी. त्या दिवशी मला कळालं की साप बर्फापेक्षाही थंड असतो. बर्फापेक्षा साप थंड असतो. मी पिंडीला कवटाळून बसले तर तो दररोज येऊन त्या पिंडीवर चढत बिडत असेल, मला कुठे माहिती. एक दिवा कोपऱ्यामध्ये लावलेला होता, कोणीतरी तेल टाकलं होतं. मी पिंडीला कवटाळून बसले. त्या सापाला वाटलं मी पिंडीच आहे, कारण मी एकरूप झाले होते. त्यामुळे तो डावीकडून माझ्या अंगावर चढला. मी तो श्वाससुद्धा थांबवला, कारण काही म्हटलं तरी मरणाची भीती वाटते. आता मी श्वास जरी घेतला ना, बाबा इकडे बोलू नका कोणी, मी श्वास जरी घेतला तरी तो हलेल आणि मला चावेल. खरं मरायलाच निघालेली, मरणाला भीत होती. याचं नाव माणूस आहे. आणि मी गाप दगडी पुतळ्यासारखी तो माझ्या डावीकडून चढला, माझ्या डोक्यावर फणा काढला. काय जड होतं ते. आणि उजवीकडून त्याने अगदी तंतोतंत मला पारखून घेतलं. उजवीकडून खाली उतरला. पाऊस आलेला होता, जरासं ओली माती झालेली. माझ्या समोरच गुंडाळी करून बसला दारामध्ये. मी पण वळले.
मग मी पिंडीला सोडलं आणि त्याच्याकडे तोंड केलं. म्हटलं मागून हल्ला व्हायला नको, आमने सामने देखताय क्या होताय. आणि तो दारातून बाहेर गेला, माझ्या अंगावरून खाली उतरून. माझ्याकडे तो बघतो, त्याच्याकडे मी बघते. आणि मी तेव्हा त्याला सांगितलं, तुला माझी भाषा कळते की नाही मला माहिती नाही, पण मला मरायचं आहे आता. चल तू तरी माझा जीव घेऊन टाक, कारण मी तर तुला काही करू शकत नाही. जर देव असेल ना तर तू आत्ता मला संपव, मला नकोच हे जग. मी बोलत होते, तो नुसता डोलत होता. मी चिडून बोलत होते, आवाज वाढत होता, तरी तो डोलत होता. इतक्यात त्याने एकच केलं, स्वतःची फणा मोठीच्या मोठी काढली. म्हणजे आपलं जे मोठं टोपलं असतं ना, टोपलं शिंदीचं, त्या बुडा एवढी वेटोळी झाली होती. त्याने फणा काढले, 2 वेळे माझ्यासमोर आपटले. एवढा मोठा खड्डा पडला होता फणा आपटताना. अजून फणा वर केला, हळूच मला असं असं केलं आणि माझ्या समोरून निघून गेला. मला चावला नाही. आणि त्या दिवशी मी ठरवलं, अभी मरने का नाही, अभी जिंदा रहने का है, बस.